सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। जिल्हा नियोजन मध्ये आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून ट्यूमर असलेल्या महिलेला चक्क प्रेग्नन्सी रिपोर्ट दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाल्याने आरोग्य विभागाचे वाभाडे निघतायत। मेडिकल कॉलेजच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त करत आमदार राणे यांनी थेट डीन यांनाच फैलावर घेतले, तर पालकमंत्र्यांनी वैतागून अधिकाऱ्यांसमोर थेट हात जोडलेत। कसलं काम चाललंय? महिलेला ट्यूमर असताना प्रेग्नन्सी रिपोर्ट कसा देता? जमत नसेल तर सरळ सांगा, आम्ही व्यवस्था करू, अशी तंबी यावेळी राणेंनी दिली आहे। किमान निदान पण तुमच्याकडे होत नाही आणि तुम्हाला बोललं ही तक्रार करणार यांना बोललं तुम्ही ऐकली का हे याच्यामध्ये टेबल टेनिस मध्ये ना आमचा पूर्ण जिल्हा खराब होतो त्याच्यामध्ये। आता प्रेग्नन्सीचा पेशंटला तुम्ही ट्यूबर बोलायला लागला ना, आज बोलायला पाहिजे तुमच्यासमोर। तुम्ही सोपं घेत असाल ना, तुम्हाला असं वाटतंय की आमच्या जिल्ह्यामध्ये या सगळ्या गोष्टी करणार आणि आम्ही डोळे उघडे बघून बघत बसणार ना, तुमच्या लोकांच्या गैरसमज आहे। दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पण तुम्ही लोक कसे जाता ना, मग आम्ही लोक बघू। हे माणुसकीच्या विरोधात करणाऱ्या हे सगळ्या गोष्टी आहेत। हे सगळं म्हणजे डॉक्टर पेशंट नंतर राहिला, तुम्ही माणसाला मारताय अप्रत्यक्ष पद्धतीने। रेडीचे उत्तर तुम्हाला भेटत नाही। जरा तुमचं मेडिकल कॉलेज आणि तुमचं जे काय हॉस्पिटल जरी काय कुठेतरी कधी परिस्थिती बघितली ना, थोडी लोक नावं ठेवताय तिकडे आम्हा लोकांना। काय बोला पाटील, काय तुमचं उत्तर? सर, मी उपजिल्हा रुग्णालय आहे